यावर्षी ना निखिलप्रमाणे मला देखील वाण मिळालं. पण त्याआधी हा मेकअपचा ब्लेंडर फिक्स केला. आधी असा काहीतरी लूक होता, नंतर तो असा गोड झाला होता. वहिनी पण खूप सुंदर दिसत होती. तेवढ्यात आई तात्या ते आले. त्यांचं स्वागत करून आधी त्यांना घरात घेण्यात आलं. नंतर मला घराबाहेर काढून माझंही स्वागत करण्यात आलं. घरात आल्या-आल्या ना आई-पप्पांनी आई तात्यांचं औक्षण केलं आणि त्यांचा काय तो मानपान केला. जेव्हा पण अधिक मास येतो ना, आमच्याप्रमाणे आई तात्यांचाही छानसा असा धोंडा सेलिब्रेट होतो. आमचा नंबर लागला होता आणि ह्या वेळेस ना आईने निखिलप्रमाणे माझ्यासाठी छानसं असं कडं केलं होतं. फक्त जावयाचं का लेकीचंही काही कौतुक करायचं हा त्यामागचा हेतू. आणि त्यापेक्षाही सुंदर म्हणजे यावेळेस मला माझ्या मापाची जोडवी मिळाली होती, जी माझ्या पायात खूप सुंदर दिसत होती. आणि आमचा मानपान झाल्यानंतर ना सखी कशी मागे राहणार, मामा-मामीने तिचंही छान औक्षण करून पाय धुवून तिच्यासाठी छान असं वाण आणलेलं होतं. सगळं झाल्यानंतर ना मस्त असं आंबेरसाचं जेवण केलेलं होतं. यामध्ये ना धोंडे पण असतात. आता निखिलच्या धोंड्यात निघाला होता पैसा आणि माझ्याकडे निघाला होता धोंडा. त्यानंतर मी आईन त्यांची ओटी वगैरे भरली आणि पुढे काय झालं हे बघण्यासाठी उद्याचा व्लॉग नक्की